नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वसुंधरा अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्राचे महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत। प्रश्न वन लाइनर स्वरूपाचे असतील आणि ते आपण रॅपिड फायर पद्धतीने अभ्यासणार आहोत। तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न या व्हिडिओमध्ये अभ्यासायला मिळणार आहेत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, नक्की तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। पहिला प्रश्न काय आहे बघा, अर्थशास्त्राचा जनक कोणाला मानले जाते? तर ॲडम स्मिथ यांनाच अर्थशास्त्राचे जनक म्हटलं जातं। ॲडम स्मिथ यांनी 1776 मध्ये लिहिलेल्या प्रसिद्ध ग्रंथाचे नाव काय आहे? बघा, त्यांनी लिहिलेला कधी लिहिलेला आहे? 1776 मध्ये लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथाचे नाव काय आहे असा आपल्याला प्रश्न आलेला आहे। द वेल्थ ऑफ नेशनल हे त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे। कोणाचा आहे? ॲडम स्मिथ यांचा। आणि कधी लिहिलेला आहे? तर 1776 तारीख सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय? बघा, अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक घटकांचा जसे की एक ग्राहक किंवा एक उद्योग संस्था यांचा अभ्यास करणे म्हणजेच काय? मायक्रो इकॉनॉमिक्स होय। पुढचा प्रश्न, उत्पादनाचे मुख्य 4 घटक कोणते आहेत? बघा, प्रश्न महत्त्वाचा आहे। उत्पादनाचे मुख्य 4 घटक कोणते आहेत? तर भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे काय आहेत? तर उत्पादनाचे मुख्य 4 घटक आपल्याला सांगता येतात। भांडवल या उत्पादन घटकाला मिळणाऱ्या मोबदल्याला काय म्हणतात? तर व्याज म्हटलं जातं। बघा, भांडवल या उत्पादन घटकाला मिळणाऱ्या मोबदल्यालाच व्याज म्हटलं जातं। भारताची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे? तर भारताची अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था आहे, जिथे खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्र दोन्ही एकत्र काम करतात। त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था आपल्याला मिश्र अर्थव्यवस्था असलेलं सांगता येतं। पुढचा प्रश्न, एका आर्थिक वर्षात देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत उत्पादित होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या बाजार मूल्याला काय म्हणतात? तर जीडीपी म्हटलं जातं। स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हटलं जातं। पुढचा प्रश्न, भारताचे आर्थिक वर्ष कोणत्या कालावधीत असते? तर 1 एप्रिल ते 31 मार्च मध्ये भारताचे आर्थिक वर्ष असते। दरडोई उत्पन्न कसे काढले जाते? तर बघा, दरडोई उत्पन्न कसे काढले जाते? देशाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न, देशाची एकूण लोकसंख्या मिळून दरडोई उत्पन्न आपल्याला काढताना पाहायला मिळतं। पुढचा प्रश्न, वस्तूच्या बदल्यात वस्तूची देवाणघेवाण करण्याच्या जुन्या पद्धतीला काय म्हणतात? तर बघा, वस्तू विनिमयाची पद्धत किंवा विनिमय पद्धत म्हटलं जातं। आधीच्या काळामध्ये लोकांकडे मोठ्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात पैसा होता का? तर नव्हतं। पैसा जास्त नव्हता, त्यामुळे लोक काय करायचे? आपल्या घरातली वस्तू जे आपल्या घरात आहे ते दुसऱ्यांना द्यायचं, जे त्यांच्या घरात आहे त्याच्या बदल्यामध्ये वस्तू घ्यायचं। त्याच पद्धतीला काय म्हणतात? वस्तू विनिमयाची पद्धत म्हटलं जातं। पुढचा प्रश्न, प्लास्टिक मनीचे सर्वात उत्तम उदाहरण कोणते आहे? तर क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड हे काय आहेत? प्लास्टिक मनीचे सर्वात उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येईल। जेव्हा बाजारात वस्तूच्या किमती सातत्याने वाढतात आणि पैशाची खरेदी क्षमता कमी होते, त्या स्थितीला काय म्हणतात? तर चलनवाढ किंवा महागाई म्हटलं जातं। पुढचा प्रश्न, महागाईचे मुख्य कारण काय असते? वा बाजारात पैशाचा पुरवठा गरजेपेक्षा जास्त होणे किंवा वस्तूचा पुरवठा अचानक कमी होणे हेच महागाईचे मुख्य कारण आपल्याला सांगता येईल। पुढचा प्रश्न, जेव्हा बाजारात वस्तूच्या किमती सतत घसरतात तेव्हा त्या स्थितीला काय म्हणतात? आता जेव्हा बाजारात वस्तूंच्या किमती सतत कमी होतात त्याला काय म्हटलं जातं? तर चलनघट किंवा मंदी म्हटलं जातं। लीगल टेंडर म्हणजे काय असा प्रश्न आहे? तर सरकारने किंवा मध्यवर्ती बँकेने अधिकृत घेतलेले चलन यालाच लीगल टेंडर सुद्धा म्हटलं जातं। भारतात रुपयाच्या नोटेवर कोणाची स्वाक्षरी होती? बघा, 1 रुपयाच्या नोटेवर कोणाची स्वाक्षरी होती असा प्रश्न आहे। तर वित्त सचिव भारत सरकार यांची आपल्याला 1 रुपयाच्या नोटेवर स्वाक्षरी असलेली पाहायला मिळतं। 2 रुपये ते 2000 पर्यंतच्या नोटांवरती कोणाची स्वाक्षरी असते? तर गव्हर्नर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ची आपल्याला स्वाक्षरी असताना दिसून येतं। पुढचा प्रश्न,
भारतात चलनाची छपाई करण्याचा अधिकार कोणाला आहे? बघा, चलनाची छपाई करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ला आपल्याला भारतात चलनाची छपाई करण्याचा अधिकार असलेलं सांगता येतं. पुढचा प्रश्न, कागदी चलनाची सुरुवात भारतात कोणत्या वर्षी झाली? तर 1861च्या पेपर करन्सी ॲक्टनुसार आपल्याला कागदी चलनाची सुरुवात झालेली लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे 1861च्या पेपर करन्सी ॲक्टनुसार. प्रश्न महत्त्वाचे आहे, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता मित्रांनो शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला फायदा होईल. पुढचा प्रश्न बघा, भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ही बँक आपल्याला भारताची मध्यवर्ती बँक असलेलं पाहायला मिळतं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची स्थापना कधी झाली, म्हणजेच RBI ची स्थापना कधी झाली असा प्रश्न आहे. तर 1 एप्रिल 1935 रोजी RBI ची आपल्याला स्थापना झालेलं तारीख लक्षात ठेवायची, ते म्हणजे 1 एप्रिल 1935. पुढे चला, पुढचा प्रश्न बघा, RBI चे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आलेलं आहे? वर्ष विचारलेलं आहे. तर 1 जानेवारी 1949 रोजी RBI चे राष्ट्रीयकरण आपल्याला केलेलं वर्ष लक्षात ठेवायचं, ते म्हणजे तारीख काय आहे? 1 जानेवारी 1949. पुढचा प्रश्न, RBI चे मुख्यालय कोठे आहे? तर मुंबई येथे RBI चे मुख्यालय आहे. RBI चे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? तर सर चिंतामणराव द्वारकानाथ, त्यांना CD देशमुख म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील व्यावसायिक बँक कोणती आहे असा प्रश्न आहे. तर स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, स्टेट बँक ऑफ इंडिया चे जुने नाव काय आहे? म्हणजेच SBI चे जुने नाव आपल्याला विचारलेलं आहे. तर इम्पेरियल बँक ऑफ इंडिया. काय होतं? इम्पेरियल बँक ऑफ इंडिया हे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI बँकेचे जुने नाव असलेलं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, भारतातील 14 मोठ्या व्यावसायिक बँकांचे पहिल्यांदा राष्ट्रीयकरण कधी झाले? तारीख विचारलेली आहे. तर 19 जुलै 1969 रोजी झालेले आपल्याला वर्षात सांगता येते, आणि ते इंदिरा गांधीच्या काळात झालेली होती. पुढचा प्रश्न बघा, भारतात बँकांची बँक म्हणून कोण काम करते? तर RBI ही बँकांची बँक म्हणून भारतात काम करताना आपल्याला पाहायला मिळतं. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणारी भारतातील सर्वोच्च बँक कोणती आहे? तर नाबार्डा लक्षात ठेवायचं आहे. नाबार्डाची स्थापना कधी झालेली आहे? तर 12 जुलै 1982 हे साल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, नाबार्डाची स्थापना. चलनविषयक धोरण कोण तयार करते? चलनविषयक धोरण कोण तयार करते? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही चलनविषयक धोरण तयार करण्याचं काम करते. भारताचे चलन रुपया याचे नवीन चिन्ह म्हणजेच असं रुपयामध्ये कोणी डिझाईन केलेले आहे? तर D उदय कुमार तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आणि 2010 मध्ये ते चलन नवीन चिन्ह करण्यात आलेलं आहे, बदल. ग्राहकांना बँकिंग व्यवहारांसाठी वापरला जाणारा ATM चा फुल फॉर्म काय आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तो ऑटोमॅटेड टेलर मशीन आपल्याला सांगता येतं. KYCचा बँकिंग क्षेत्रातील फुल फॉर्म काय आहे? तर नो युअर कस्टमर आपल्याला KYCचा बँकिंग फुल फॉर्म सांगता येतो. देशाचा वार्षिक अर्थसंकल्प संसदेत कोण सादर करते? तर केंद्रीय अर्थमंत्री आपल्याला देशाचा वार्षिक अर्थसंकल्प संसदेत सादर करणारे व्यक्ती कोण आहेत? केंद्रीय अर्थमंत्री लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानात बजेट ऐवजी कोणता शब्द वापरला आहे? तर वार्षिक वित्तीय विवरणपत्र हा आपल्याला शब्द वापरताना पाहायला मिळतात. भारतीय संविधानात बजेट ऐवजी वार्षिक वित्तीय विवरणपत्र शब्द वापरलेले आहेत. पुढे चला, इन्कम टॅक्स हा कोणत्या प्रकारचा कर आहे? तर प्रत्यक्ष आणि प्रगतशील कर आपल्याला सांगता येतो. इन्कम टॅक्स हा कोणत्या प्रकारचा कर आहे? प्रत्यक्ष आणि प्रगतशील कर आहे. GSTचा फुल फॉर्म काय आहे? बघा, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आपल्याला GSTचा फुल फॉर्म सांगता येतो.
जीएसटी हा कोणत्या प्रकारचा कर आहे? तर अप्रत्यक्ष कर आपल्याला सांगता येतो जीएसटीचा कर. पुढचा प्रश्न बघा, भारतामध्ये जीएसटी कधीपासून लागू करण्यात आली? तर 1 जुलै 2017 पासून भारतामध्ये जीएसटी आपल्याला लागू करण्यात आलेली आहे. बघा, प्रश्न महत्त्वाचे आहेत, त्यासाठी प्रश्न नीट व्यवस्थित बघा आणि हे करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भारतामध्ये जीएसटी कधीपासून लागू झालेली आहे? तर 1 जुलै 2017 पासून. पुढचा प्रश्न, भारताच्या अर्थसंकल्पात सर्वाधिक महसूल कोणत्या करातून मिळतो असा आपल्याला विचारलेला आहे? तर जीएसटी मधून भारताच्या अर्थसंकल्पात सर्वाधिक महसूल जीएसटी करामधून मिळताना आपल्याला दिसून येतं. जेव्हा सरकारचा खर्च हा सरकारच्या एकूण उत्पन्नापेक्षा जास्त असतो तेव्हा तयार होणाऱ्या बजेटला काय म्हणतात? तर बघा, तुटीचा अर्थसंकल्प म्हटलं जातं. जेव्हा सरकारचे उत्पन्न आणि खर्च दोन्ही समान असतं तेव्हा त्याला काय म्हणतात? तर बघा, संतुलित अर्थसंकल्प म्हटलं जातं. जेव्हा सरकारचे उत्पन्न आणि खर्च दोन्ही समान असतं तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? तर संतुलित अर्थसंकल्प म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, भारतामध्ये नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली असा प्रश्न आहे? तर 15 मार्च 1950 रोजी भारतामध्ये नियोजन आयोगाची स्थापना झालेली आहे. स्वतंत्र भारताची पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत राबवली गेली? तर 1951 ते 1956 तुम्हाला कालावधी लक्षात ठेवायचा आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कोणत्या क्षेत्रावर होता? तर कृषी क्षेत्रावर पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर असलेला आपल्याला सांगता येतं. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कोणत्या क्षेत्रावर होता? तर जड आणि पायाभूत उद्योग आहेत. बघा, पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशावर होता? तर कृषी क्षेत्रावर होता. आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कोणत्या क्षेत्रावर होता? तर जड आणि पायाभूत उद्योगावर होता. पुढचा प्रश्न, गरिबी हटाओ ही घोषणा कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान देण्यात आलेली होती? तर 5वी पंचवार्षिक योजना म्हणजेच इंदिरा गांधी यांच्या काळातलीच आहे. नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असायचे? तर भारताचे पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे आपल्याला अध्यक्ष असताना पाहायला मिळत होते. पुढचा प्रश्न बघा, नियोजन आयोगाच्या जागी 1 जानेवारी 2015 रोजी कोणत्या नवीन संस्थेची स्थापना करण्यात आली? तर नीती आयोग लक्षात ठेवायचा आहे. पुढे चला, पुढचा प्रश्न बघा, नीती आयोगाचा फुल फॉर्म काय आहे असा प्रश्न आलेला आहे आपल्याला. तर नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया आपल्याला नीती आयोगाचा फुल फॉर्म सांगता येतं. ते म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असं आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न, भारतामध्ये एकूण किती पंचवार्षिक योजना पूर्ण झालेल्या आहेत? तर भारतामध्ये एकूण 12 पंचवार्षिक योजना पूर्ण झालेल्या आहेत. आणि शेवटची पंचवार्षिक योजना कधी पूर्ण झालेली आहे? तर 2012 ते 2017 आपल्याला कालावधी लक्षात ठेवायचा आहे. पंचवार्षिक योजनांना अंतिम मंजुरी देणारी संस्था कोणती होती? तर राष्ट्रीय विकास परिषद ही पंचवार्षिक योजनांना अंतिम मंजुरी देणारी संस्था होती, ती म्हणजे राष्ट्रीय विकास परिषद. पुढचा प्रश्न, भारतामध्ये दारिद्र्याची गणना प्रामुख्याने कशाच्या आधारे केली जाते? तर उपभोग्य खर्च याच्या आधारे भारतामध्ये दारिद्र्याची गणना करताना आपल्याला पाहायला मिळतं. भारतात ग्रामीण भागासाठी दररोज प्रति व्यक्ती किती कॅलरीची गरज निश्चित केली आहे? बघा, प्रश्न काय आहे, भारतात ग्रामीण भागासाठी दररोज प्रति व्यक्ती किती कॅलरीची गरज निश्चित केलेली आहे? तर 2400 कॅलरी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न काय आहे बघा, भारतात शहरी भागांसाठी दररोज प्रति व्यक्ती किती कॅलरीची गरज निश्चित केलेली आहे? तर 2100 कॅलरीची आहे. पुढचा प्रश्न, इच्छा आणि पात्रता असूनही जेव्हा व्यक्तीला काम मिळत नाही तेव्हा त्या स्थितीला काय म्हणतात? तर बघा, खुली किंवा सक्तीची बेरोजगारी म्हटलं जातं. जेव्हा इच्छा आणि पात्रता असूनही जेव्हा व्यक्तीला काम मिळत नाही त्या स्थितीला काय म्हटलं जातं? खुली किंवा सक्तीची बेरोजगारी म्हटलं जातं. भारताच्या शेती क्षेत्रात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची बेरोजगारी आढळते? तर छुपी बेरोजगारी आहे. आणि हंगामी बेरोजगारी पण आपल्याला
भारताच्या शेती क्षेत्रात प्रामुख्याने बेरोजगारीचे प्रकार आढळून येतात. सुशिक्षित तरुणांना त्यांच्या शिक्षणानुसार काम न मिळणे याला कोणती बेरोजगारी म्हटलं जातं? तर सुशिक्षित बेरोजगारी म्हटलं जातं. बघा, आपल्याला खेड्यामध्ये खूप सुशिक्षित मुलं सुद्धा बेरोजगार असलेले पाहायला मिळतात. तर तशा लोकांना काय म्हटलं जातं? तर सुशिक्षित बेरोजगारी म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, ग्रामीण भागातील कुटुंबांना वर्षातून किमान 100 दिवस रोजगारांची हमी देणारी योजना कोणती आहे? तर बघा, मनरेगा योजना आपल्याला सांगता येतं. ग्रामीण भागातील कुटुंबियांना वर्षातून किमान 100 दिवस रोजगारांची हमी देणारी योजना कोणती आहे? तर मनरेगा योजना आपल्याला सांगता येतं. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुद्धा म्हटलं जातं त्या योजनेला. मनरेगा कायदा कोणत्या वर्षी मंजूर झालेला आहे? तर बघा, 2005 मध्ये मंजूर झालेला आहे. आणि अंमलबजावणी कधी झालेली आहे? तर 2 फेब्रुवारी 2006 पासून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अर्थव्यवस्थेच्या 3 क्षेत्रांपैकी कृषी क्षेत्राचा समावेश कोणत्या क्षेत्रात होतो? तर प्राथमिक क्षेत्र तुम्हाला सांगता येतं मित्रांनो. पुढे चला, पुढचा प्रश्न बघा, कारखाने, बांधकाम आणि उद्योग यांचा समावेश अर्थव्यवस्थेच्या कोणत्या क्षेत्रात होतो? तर द्वितीय क्षेत्र आहे. सेवा क्षेत्र अर्थव्यवस्थेच्या कोणत्या क्षेत्रात येते? तर तृतीय क्षेत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न काय आहे, भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सध्या कोणत्या क्षेत्राचा वाटा सर्वात जास्त आहे? तर सेवा क्षेत्र आहे. बघा, भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सध्या सेवा क्षेत्राचा वाटा सर्वात जास्त असलेला आपल्याला सांगता येतं. ते म्हणजे 50% पेक्षा जास्त आहे. भारतातील सर्वाधिक लोकांना रोजगार देणारे क्षेत्र कोणते आहे? तर कृषी क्षेत्र आहे. बघा, भारतातील सर्वाधिक लोकांना रोजगार देणारे क्षेत्र आपल्याला कृषी क्षेत्र सांगता येतं. भारतामध्ये हरित क्रांती कोणत्या दशकात झाली? तर 1960च्या दशकामध्ये भारतामध्ये हरित क्रांती झालेली आहे. भारतातील हरित क्रांतीचे जनक कोणाला मानले जातात? डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हटलं जातं. पुढचा प्रश्न बघा, जागतिक स्तरावर हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हटले जाते? तर डॉक्टर नॉर्मन बोरलॉग आहेत. पुढचा प्रश्न, हरित क्रांतीचा सर्वात जास्त फायदा प्रामुख्याने कोणत्या 2 पिकांना झाला? तर गहू आणि भात म्हणजे तांदूळ लक्षात ठेवायचा आहे. हरित क्रांतीचा सर्वात जास्त फायदा प्रामुख्याने गहू आणि भात या 2 पिकांना आपल्याला झालेला दिसून येतो. भारतात दूध उत्पादन वाढवण्यासाठी कोणती क्रांती करण्यात आली? तर बघा, श्वेत क्रांती आणि धवल क्रांती ही दूध उत्पादन वाढवण्यासाठी करण्यात आलेले क्रांती आहे. पुढचा प्रश्न, भारतातील धवल क्रांतीचे जनक कोण आहेत? तर डॉक्टर वर्गीस कुरियन हे काय आहेत? धवल क्रांतीचे जनक आहेत आणि ते अमूलचे संस्थापक सुद्धा आहेत. मत्स्य उत्पादनाशी संबंधित कोणती क्रांती आहे? तर नील क्रांती लक्षात ठेवायचा आहे. बघा, मासे उत्पादनाशी संबंधित कोणती क्रांती आहे? तर नील क्रांती आहे. पुढचा प्रश्न, तेलबिया आणि सूर्यफूल उत्पादनाशी संबंधित कोणती क्रांती आहे? तर पीत क्रांती किंवा पिवळी क्रांती आहे. तेलबिया आणि सूर्यफूल उत्पादनाशी पीत क्रांती आणि पिवळी क्रांती संबंधित असलेलं आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात जुना आणि मोठा संघटित उद्योग कोणता आहे? तर सुती कापड उद्योग हा आपल्याला भारतातील सर्वात जुना आणि मोठा संघटित उद्योग असलेला पाहायला मिळतं. ते म्हणजे सुती कापड उद्योग आहे. भारतातील पहिली सुती कापड गिरणी 1854 मध्ये कोठे सुरू झाली होती? तर मुंबईमध्ये झाली होती आणि नानाभाई दावर यांनी केलेली आपल्याला सांगता येते. कावसाजी नानाभाई दावर. टाटा आयर्न अँड स्टील कंपनीची स्थापना जमशेदपूर येथे कधी झालेली आहे? आपल्याला वर्ष विचारलेला आहे. तर 1907 मध्ये झाली होती. पुढचा प्रश्न बघा तुमच्यासाठी काय असेल, दुसऱ्या देशातून वस्तू आपल्या देशात मागवणे म्हणजे काय? तर आयात म्हटलं जातं.
आपल्या देशातून वस्तू दुसऱ्या देशात विक्रीसाठी पाठवणे म्हणजे काय, तर निर्यात म्हटलं जातं. बघा, आयात आणि निर्यातीमधला फरक जाणून घ्या की दुसऱ्या देशातून वस्तू आपल्या देशात मागवणे म्हणजे काय, आयात, आणि आपल्या देशातून वस्तू दुसऱ्या देशात विक्रीसाठी पाठवणे म्हणजे काय, निर्यात. जर एखाद्या देशाची निर्यात ही आयातीपेक्षा जास्त असेल तर व्यापार तोल कसा असतो, तर अनुकूल किंवा फायद्याचा असतो. बघा, अनुकूल आणि फायद्याचा व्यापार कधी असतो, जर एखाद्या देशाची निर्यात आणि प्रश्न बघा, एखाद्या देशाची निर्यात ही आयातीपेक्षा जास्त असेल तर व्यापार तोल कसा असतो, अनुकूल किंवा फायद्याचा असतो. जागतिक स्तरावर देशांना कर्ज पुरवठा करणारी जागतिक बँक कोठे आहे, तर वॉशिंग्टन DC आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, जे की अमेरिकेमध्ये आहे. पुढचा प्रश्न काय आहे बघा, डेव्हलपमेंट बँकचे मुख्यालय कोठे आहे, तर मनिला म्हणजे फिलिपिन्स आपल्याला सांगता येतं. ब्रिक्स या संघटनेत सुरुवातीला कोणकोणते देश होते. बघा, ब्रिक्स या संघटनेत सुरुवातीला कोणकोणते देश होते, तर ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे देश आपल्याला ब्रिक्स या संघटनेमध्ये सुरुवातीला असलेलं सांगता येतं. पुढचा प्रश्न, भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक सुधारणा कधी लागू करण्यात आलेली आहे, तर 1991 मध्ये आपल्याला लागू करण्यात आलेली सांगता येतं. भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक सुधारणा 1991 मध्ये लागू करण्यात आलेली होती. तर अशा पद्धतीने आपलं हे लेक्चर इथंच संपलेलं आहे मित्रांनो. प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि तुम्हाला अशाच पद्धतीचे जर कोणत्या टॉपिकवरील किंवा कोणत्या विषयाचे जर प्रश्न हवे असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवू शकता. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा वसुंधरा अकॅडमी. थँक्यू सो मच.